श्री स्वामी समर्थ. काय मग पूजा फार करावीशी वाटते, पण नंतरचे आलेले जे पूजेमध्ये वापरली गेलेली भांडे आहेत ते धुण्याचा फार कंटाळा येतो ना. आणि आज हाच कंटाळा तुमचा मी दूर करणार आहे. कसा बरं? अगदी 2 मिनटामध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करेल. मी या सगळ्या गोष्टी जतन करते, जपते, जोपासते जॉब करून, बरं का. असं नको वाटायला तुम्हाला की तू घरीच आहेस, काय होतं एवढं सगळी कामं केली म्हणून. फक्त आवड असायला हवी. आणि हो, आपल्या परंपरा आपणच तर जपायला हव्यात. आपल्या हिंदू संस्कृतीला पाश्चिमात्य लोकही जोपासत आहेत आणि आपण मात्र विसरत चाललो आहेत. आता हे तेलकट झालेले मी आधी वाती काढून घेतलेले आहेत. आता हे पेपरनं मी तेल काढून घेणार. बघा, पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर तो इथं सॉल्व होतो आहे. पेपरनं फक्त स्वच्छ पुसून घ्यायचं, तेल सगळं ॲब्सॉर्ब केला जातो पेपर, आणि पेपर फेकून द्यायचा. त्यामुळे काय होतं, बाकीची झंझट राहत नाही. आता एक प्लास्टिकची वाटी घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा मीठ आणि 1 भैया पावडर आहे माझ्याकडे, जी मी तुम्हाला बराच वेळेस सांगत असते. 1 चमचा भैया पावडर घेतलेली आहे आणि त्यासोबत घेतलेलं आहे विम जेल. किचनमध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. कसलंही दुसरं बाहेरचं प्रोडक्ट घ्यायचं नाही. आणि जेवताना अर्ध लिंबू उरलेलं होतं ते वापरणार आहे. आता बघा बरं, मी तुमच्यासमोरच या गोष्टी वापरून तुम्हाला धुवून दाखवणार आहे. कशा बरं करायच्या? एकदम मिठा लिंबाणंच हे सगळे मिश्रण मिक्स केले, बरं का. आता हलक्या हातानं त्याच्यावरती लावून घेतलं, बरोबर. बाकी दुसरं काही नाही. आणि मी तुमच्यासोबतच धुवूनही तुमच्यासमोर दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला की नंतर कोणतं तरी पावडर वगैरे अजून लावली आणि मग क्लीन केलं. मार्केटमध्ये ऑनलाईन खूप मोठे प्रोडक्ट स्प्रे आहेत की तो मारा आणि लगेच क्लीन करा. पण आपल्या स्वयंपाकघरामध्ये एवढी मोठी वस्तू आहे, मग कशाला बाहेरच्या गोष्टी विकत घ्यायच्या? काय तर किती स्वस्तामध्ये या गोष्टी क्लीन होतात बघा, बरं का. आणि हो, मी हे म्हणणार नाही की तुम्ही बाहेरचे स्प्रे वगैरे घेऊ नका, पण आपल्या किचनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडेही लक्ष द्या की तांब्याचा तांब्या किती लवकर स्वच्छ झाला आहे बघून घ्या. आणि बऱ्याच जणी फक्त ही भांडी कॅरीबॅगमध्ये घालून माळ्यावरती ठेवताना मी बघितलेली आहेत, बरं का. का म्हटलं का बरं ठेवलं हे वरती? कोणी सांगितलं हे भांडे घासायची? किती झंझट आहे ती. आम्ही या वर्षीच्या दसऱ्यात ते पुढच्या वर्षीच्या दसऱ्यालाच वस्तू बाहेर काढतो, बरं का. मला फार नावं ठेवतात की किती गं हा पसारा, पितळी भांडी, किती तुला नाद आहे वस्तू घेण्याचा, वापरण्याचा. पण तो यामुळेच आहे, कारण मला वस्तू वापरायलाही आवडतात. हे बघा, आपण वस्तू घेतो कशासाठी? त्या ठेवून देण्यासाठी नव्हे, त्याचा उपभोग घेण्यासाठी, वापरण्यासाठी. आणि आज जर मीच वापरल्या तर माझी मुलं पाहून पाहून या गोष्टी जतन करायला शिकतील. आणि त्यामुळेच मी या गोष्टी खरंच जपते, बरं का. मी साधी वैभवलक्ष्मीची पूजा जरी घरात मांडली किंवा कोणतीही गणपतीच्या चतुर्थीची जरी पूजा मांडली तर माझी समई प्रज्वलित करत असते. दारामध्ये पणत्याचे दिवे लावत नाही, बरं का. पितळी दिवेच लावते. कारण काय माहिती का तुम्हाला? पणत्याचा दिवा मातीचा दिवाळीमध्ये जास्त वापरावा. कारण पणतीतला दिवा मातीचा एकदा लावला की तो नष्ट होत असतो, म्हणजे पंचतत्वामध्ये विलीन होतो. मातीचा दिवा एकदाच दिव्यामध्ये वापरता येतो, बरं का. तसं तांब्याचा दिवा, पितळी दिवा तुम्ही रोज स्वच्छ करून नवीन वात घालून वापरू शकता. तसं तुम्ही मातीच्या पणत्या परत परत त्याचा वापर शास्त्रामध्ये निषेध आहे, बरं का. आता बघा, मी हे ताट किती छान असं धुवून तुमच्यासमोर धुतलं की नाही, अगदी तसेच भांडे स्वच्छ करून. आणि हो, तुमच्यासमोरच मी पुसूनही दाखवणार आहे. आता मी एक एक करून सगळी भांडी धुवून एक एक करून पुसून दाखवते. हे बघा, एका सुती ओढणीनं, फक्त एक लक्षात ठेवायचं, सुती ओढणी घ्यायची, बाकी काही नाही. आणि छान असं पाणी काढून ठेवायचं. कारण काय होतं, जर तसंच ठेवलं ना, पाण्याचे डाग पडतात आणि परत आपली भांडी काळवंडली जातात. अगदी 8-10 दिवस ही भांडी रॅकमध्ये छान दिसतात, बरं का. खरंच सांगते. आठवड्याच्या नंतर परत एकदा हात मारायचा. अगदी 2 मिनटंच तर लागतात या वस्तू स्वच्छ करण्यासाठी. तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. आणि हो, एक एक करून पुसून घ्या. नाहीतर काय, एकदाच घासली, एकदाच धुतली आणि नंतर मग पुसायला घेतली, तोपर्यंत पाणी जे वाळलेलं आहे त्याच्यावरती डाग दिसतात, बरं का. त्यामुळे एक वस्तू धुतली की ती पुसून घ्यायची, परत कोरडी करायला ठेवून द्यायची. नंतर दुसरी वस्तू धुवायची, परत स्वच्छ करायची, पुसून घ्यायची. हे बघा, अशा छान अशा वस्तू माझ्या स्वच्छ झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी कमी पाण्यामध्ये मी इतक्या सुंदर वस्तू स्वच्छ करून घेतलेल्या आहेत.
तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली जरूर लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, आता अजिबात ह्या वस्तू वापरायला कंटाळा करू नका, कारण आपल्या तब्येतीला, आरोग्यासाठी याच वस्तू तर खऱ्या उपयोगाच्या आहेत. याच्यामध्ये लावलेला दिवा पॉझिटिव्हिटी प्रसारित करत असतो आणि हो, नकारात्मक कल्पनांना थांबवण्याचं काम या लावलेल्या दिव्याने नक्की होतात बरं का.